तुमचं 6th 7th आणि 8th असणं. पण जरी कोणी 7th मधला मुलगा असेल 8th मधला मुलगा असेल तरी त्यांना ह्या बेसिक गोष्टी ऐकायच्या आहेत. कळालं? म्हणजे आपण बेस पक्क करत करत पुढे जाणार आहोत. ओके. आता तुम्हाला हे डिस्टिंग्विश कळालं का कोणाला काय विचारायचंय ते? फिजिक्सच्या ह्याला मला विचारायचं, तुमचे जे काही टॉपिक्स असतील तुमचं रेग्युलरचं जरी असेल तुमच्या हायस्कूलमधलं क्वेरीज असेल तर मला विचारायच्या, मॅथ्सच्या सर आहेत त्यांना विचारायचं, केमिस्ट्रीच्या कलीम सरांना विचारायच्या आणि बायोलॉजीचं कोणाला विचारायचं? फुले मिसला विचारायचं. मग तुम्ही तुमच्या रेग्युलरच्या ह्याच्यामधलं सुद्धा आम्हाला त्या रिलेटेड विचारू शकता. आता याच्यामध्ये बघा आता फिजिक्सच्या 6th मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत ना ते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. ओके. सो पहिला आहे तो सिलेबस मधला पहिला जो चॅप्टर आहे, लिहा माझ्यासोबत, कंटेंट लिहा. नोटबुक घातलंय का तुम्ही मुलांनो? ह्याला नोटबुक घालायचं, जे काही इम्पॉर्टंट आहे ते आपण सगळं लिहून घ्यायचं. सो पहिला जो चॅप्टर आहे तो आहे एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स. फाउंडेशन क्लास 6th स्टँडर्ड फिजिक्स. ओके. सो एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स हा तुमचा पहिला चॅप्टर आहे. त्यानंतरचा दुसरा चॅप्टर आहे एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स, व्यवस्थित स्पेलिंग लिहा हा. दुसरा आहे मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ लेंथ अँड मोशन हा आहे. त्यानंतरचा तिसरा आहे टेम्परेचर मेजरमेंट, टेम्परेचर मेजरमेंट. मी सगळ्या चॅप्टरची नावं लिहिते आधी हा. नंतर 4th आहे बियॉन्ड अर्थ हा आहे. 4th कुठला आहे? बियॉन्ड अर्थ. 5th मध्ये आहे 6 चॅप्टर्स आहेत तुम्हाला बियॉन्ड अर्थ. 5th मध्ये चॅप्टर आहे 5th, सांगते तुम्हाला मी चॅप्टर कुठला आहे तो 5th वाला. फिफ्थ मध्ये आहे तुम्हाला लाईट, शॅडोज अँड रिफ्लेक्शन्स. लाईट, shadows and reflections. ठीक आहे. आणि 6वा लास्ट चॅप्टर आहे इलेक्ट्रिसिटी अँड सर्किट्स. आता यातली प्रत्येक टर्म तुम्हाला 11वी आणि 12वीला आहे, लिहून घ्या आधी सगळं प्रॉपर. वर हेडिंग दिलं ना, फाउंडेशन क्लास 6th स्टँडर्ड फिजिक्स. सो ओव्हरऑल एवढे तुमच्याकडे आहेत, 6 टॉपिक्स आहेत. पहिला कुठला आहे सांगा? एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स. ओके. आता याच्यामध्ये सगळं असणार. मॅग्नेटचं हिस्ट्री दिलंय, म्हणजे मॅग्नेटचं आधीचं नाव मॅग्नेट नव्हतं. मॅग्नेटला बोलतात मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट असा शब्द आहे, मॅग्नेटाइट. त्याच्यावरून कोणता शब्द आलाय? मॅग्नेट शब्द आलाय. ठीक आहे. सो मॅग्नेटची काही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना, बेसिक, ती याच्यामध्ये देणार. कशामध्ये देणार? एक्सप्लोरिंग मॅग्नेट्स मध्ये. आणि मग ती लेवल हळूहळू वाढवून काय केलंय त्यांनी? मग लेवल अप केलं. जो 11वी 12वीचा कंटेंट आहे ना तिथपर्यंत ते नेणार. म्हणजे हा जो टॉपिक आहे ना तो 7th मध्ये पण असणार, 8th मध्ये पण असणार, आलं का लक्षात? 9th मध्ये पण असणार, 10th मध्ये पण असणार. म्हणजे थोड्या थोड्या कन्सेप्ट ते स्टँडर्डमध्ये देणार. आणि जेव्हा तुम्ही 10वीचा हा टॉपिक बघणार तेव्हा तुम्ही कुठपर्यंत कंप्लीट करणार आहात? 12वीचं पर्यंत कंप्लीट करणार आहात. कळतंय का? ठीक आहे. नंतरचं आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. आत्ता फक्त मी तुम्हाला आयडिया देते की कोणत्या चॅप्टरमध्ये काय काय आहे ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे मेजरमेंट ऑफ लेंथ अँड मोशन. याच्यामध्ये 2 टॉपिक्स एकत्र केले. एक म्हणजे मेजरमेंट, तुमच्या बघा सिलेबसमध्ये होता नुसता मेजरमेंट नावाचा. ठीक आहे. आणि एक आहे मोशन. तर मेजरमेंट फक्त लेंथचं असतं का?
नाही, आपण बऱ्याचशा गोष्टींचं मेजरमेंट करतो की नाही. आपण लेंथ मेजर करतो, ब्रेथ पण मेजर करतो, आपण हाईट पण मेजर करतो. ओके, पण हाईट म्हणजे सुद्धा बाळांनो लेंथच आहे ना. हाईट काय आहे, लेंथच आहे ना. हाईट आपण मोजतो म्हणजे काय मोजतो, लेंथच मोजतो आपण. किंवा ब्रेथ मोजतो म्हणजे आपण काय मोजतो, लेंथच मोजतो ना, राईट. आता बाकीचं पण आहेत ना, की टाईम आहे, मी टाईम मोजते, आपण टाईम पण मोजतो की नाही. अजून आपण मास पण मेजर करतो की नाही. मास, अँगल पण मेजर करतो. छान, अँगल पण मेजर करतो आपण. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत, फक्त त्यांनी टॉपिकमध्ये काय मेन्शन केलंय, मेजरमेंट ऑफ लेंथ. पण याच्यामध्ये बाकीचे पण मेजरमेंट्स तुम्हाला दिले जाणार.